सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि हनीप्रिया खजानामध्ये आज आपण बघणार आहोत एकदम हेल्दी, चविष्ट आणि एनर्जीने भरलेली ड्रायफ्रूट्स लाडूची रेसिपी. चला तर मग जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि यामध्ये 1 चमचा तूप घालायचा आहे. तूप हे गरम झाल्यावरती यामध्ये 1 वाटी भरून बदाम घालणार आहोत. इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हे मीडियम करायचा आहे आणि बदामला इथे 1 ते 2 मिनिटापर्यंत आपण परतवून घेणार आहोत. 1 ते 2 मिनिटापर्यंत बदाम हे परतवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी काजू घालायचा आहे आणि अर्धी वाटी यामध्ये पिस्ता घालणार आहोत. हे देखील इथे परतवून घेणार आहोत. जास्त वेळ परतवून घेण्याची गरज नाही, फक्त थोड्या वेळासाठीच हे परतवून घेणार आहोत. इथे काजू, बदाम आणि पिस्ता या ठिकाणी जर एखादा ड्रायफ्रूट जर नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजून ते सुद्धा आपण इथे घेऊ शकतो. हे जास्त वेळ परतवून घेण्याची गरज नाही, फक्त थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. परत त्याच पॅनमध्ये 1 चमचा तूप घालायचा आहे आणि यामध्ये 2 चमचे किसमिस घालायचा आहे. किसमिस देखील इथे थोडंसं परतवून घेणार आहोत. किसमिस एकदा परतवून घेतल्यानंतर वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. परत त्याच पॅनमध्ये अर्धी वाटीपर्यंत कोकोनट पावडर घ्यायचा आहे. कोकोनट पावडरला जास्त वेळ परतवून घेण्याची गरज नाही, फक्त एखाद्या मिनिटापर्यंत हे परतवून घेणार आहोत. कोकोनट पावडर जर नसेल तर या ठिकाणी अर्धी वाटी सुके खोबरे थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा यामध्ये आपण घालू शकतो. कोकोनट पावडर हे देखील थोडंसं परतवून घेऊन आपण वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. परत त्याच पॅनमध्ये पाव वाटीपर्यंत तीळ घ्यायचा आहे. तीळ देखील इथे परतवून घेणार आहोत. तीळसुद्धा इथे थोडंसं भाजून घेणार आहोत. जास्त भाजून घेतलं की ते मग कडवट लागणार, त्यासाठी थोडंसं आपण भाजून घेणार आहोत. तीळ लाईट असं भाजून घेतल्यानंतर तीळ देखील ड्रायफ्रूटच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. परत त्याच भांड्यामध्ये 1 चमचा खसखस लाईट असं भाजून घ्यायचं आहे. जास्त वेळ भाजून घेण्याची गरज नाही. खसखस देखील थोडंसं वेळ भाजून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता दुसरीकडे भाजून ठेवलेले सुके मेवे हे पूर्णपणे थंड झालेले आहेत. पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत. मिक्सरला लावून घेताना सुके मेवे आणि तीळ हे दोन्ही आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. मिक्सरमधून काढून घेताना एकदम पावडर तयार करून घेण्याची गरज नाही, तर लाडूसाठी सुका मेवा भरडसर वाटून घ्यायचा आहे. तर हे बघा, सुका मेवा एकदम जाडसर आणि भरडसर आपण वाटून घेतलेला आहे. तर लाडूसाठी आपल्याला अशा प्रकारे तयार करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे आपण बघू शकतो काजू, बदाम आणि पिस्ताचे लहान लहान तुकडे यामध्ये आपल्याला दिसत आहेत. तर असं आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. परत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटीपर्यंत खजूर घ्यायचा आहे. खजूरमधील बिया हे मी काढून घेतले आहे. गोड जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर अर्धी वाटी खजूर हे एक्स्ट्रा यामध्ये तुम्ही घालू शकता. परत यामध्येच याआधी तुपामध्ये भाजून घेतलेले मनुके होते ते यामध्ये घालायचं आहे. आता हे मिक्सरला लावून मिक्सरला थांबवत फिरवत मिक्सरमधून एकदम पेस्ट असं तयार करून घ्यायचं आहे. असं वाटून घेतल्यानंतर सुक्का मेवाच्या पावडरमध्ये हे घालायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहे भाजून घेतलेले कोकोनट पावडर. परत यामध्ये भाजून ठेवलेले खसखस घालायचं आहे. खसखस यामध्ये अर्धाच घालायचा आहे आणि अर्धा आपण असंच ठेवून देणार आहोत. लाडू इथे आणखी टेस्टी लागण्यासाठी यामध्ये अर्धा चम्मच वेलची पूड, अर्धा चम्मचपर्यंत पेपर पावडर घालायचं आहे. आता शेवटी यामध्ये गरम केलेला 1 चमचा तूप घालायचा आहे आणि आता हे सगळं हाताने एकसारखं असं मिक्स करून घेणार आहोत. हे मिक्स करून घेतानाच हाताने चांगल्या प्रकारे चोळत आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. हे लाडू बनवण्यासाठी आपण यामध्ये जे काही घातलं आहे ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर आपण लाडू बनवण्यास सुरुवात करूया. थोडं थोडं करत हातात घ्यायचं आहे आणि त्याचा आपण लाडू हे तयार करून घेणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने आपण लाडू हे बनवून तयार करून घेऊ शकतो आणि लाडू देखील एकदम सॉफ्ट बनून तयार होणार. असं लाडू तयार करून घेतल्यानंतर आपण वाटीमध्ये जे खसखस काढून ठेवले होते ते थोडंसं याला आपण गार्निश म्हणून लावून घेणार आहोत. जर तुम्हाला असं लाडूवरती गार्निश करणे आवडत नसेल तर पूर्ण खसखस या मिश्रणामध्ये घालू शकता. तर अशा प्रकारे लाडू हे तयार करून घेतल्यानंतर उरलेले सगळे लाडू आपल्याला याच पद्धतीने तयार करायचं आहे. जर हे लाडू तुम्हाला गुळापासून तयार करायचं असेल तर 1 वाटी खजूरऐवजी तुम्ही 1 वाटी गूळ घेऊ शकता. तर अशा प्रकारे सगळे लाडू आपण इथे तयार करून घेतले आहे. तर ही होती एकदम हेल्दी, टेस्टी आणि झटपट तयार होणारी ड्रायफ्रूट्स लाडूची रेसिपी. आवडली असेल तर जरूर ट्राय करा आणि घरच्यांसोबत शेअर करा.
जर तुम्हाला ही रेसिपी उपयोगी वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.